मम्मी आता जिमातला चाल खूप मस्ती करणार पप्पा तर आता चला तर तुम्ही मला जाऊया. तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. तर जसं की नॅन्सीने सांगितलं तसंच आपण निघालो आहे डी मार्ट कडे. डी मार्ट कडे जाताना तुम्हाला एक 40 मजली बिल्डिंग दिसली असेल, मला पण दिसली म्हणून तर बघितली. तर चला जाऊया आपण दुसऱ्या फॅक्टरीमध्ये. फॅक्टरीमध्ये म्हणजे काय चला सांगतो तुम्हाला. एक फॅक्टरी आहे कपड्याची, इथं एकदम भारी असे कपडे मिळतात. तिथं कपडे आपल्याला घ्यायचे आहेत म्हणून चाललो. हे बघू शकता तुम्ही फॅक्टरी कशी आहे, खतरनाक आहे ना. आत नाही बघूया आपण, त्यासाठी लिफ्ट बोलावं लागते बरं का आत जायसाठी. चल फॅक्टरी कुठं आहे? फॅक्टरी नाही पण फॅक्टरीतून डायरेक्ट कपडे इथे सप्लाय होतात, त्यामुळे याला फॅक्टरी म्हणतात. तर बघूया आता डायरेक्ट डीमार्ट मध्ये जाऊया आपण. हे डीमार्टचं नाव वाचू शकताय तुम्ही. वेगळं आहे का नाही, काय तर वेगळं जरा इथं तेलुगूमध्ये आहे सगळं, त्यामुळे जरा विषय हार्ड आहे इथला. त्यामुळे आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये बघू शकताय महागाई तर इथं काय खतरनाक आहे. महागाई म्हणजे महागाई जाईल सगळी. तर इथं असे कपडे बिपडे मस्त आहेत, इथं पॅन्ट वगैरे स्टॉक भरपूर आहे इथं, पण महागलंय आहे त्यामुळे काय आता बोलायचं नाही. तर बघा आता नॅन्सी कशी करते. नॅन्सीला पाहिजे होतं जेम्स, त्यासाठी नॅन्सी वाळा करत होती, पण फायनली मिळालं. त्याला काय म्हणते ती? जेम्स म्हणते का? तर तिला तर मिळालं, पण मला पण वेगळा आनंदी मिळाला. म्हणजे काय, मला गाडी ढकलायला मिळाली. ह्याच्या आधी मी कधी अशी गाडी बसवून ढकललीच नाही कोणाला, त्यामुळे पहिल्यांदा मी ढकलली आणि मला जरा भारी वाटत होतं, त्यामुळे मी जरा खुश होतो बरं का. तर आता इथं बिलिंग काउंटरला जायचंय, म्हणजेच लिफ्टन जाऊया आपण. सर्वात महत्वाचं म्हणजे इथं गर्दी खूप आहे बरं का. गर्दी म्हणजे तुम्ही बघू शकता इथं काय रविवार नाही काय नाही. तर इथे एक मराठी माणूस भेटला, म्हणजेच ताई भेटले. तर याला नॅन्सी बोलली आणि मग काय खेळत बसली. तर ती कशासाठी चोळबुळ करते तुम्हाला माहितीये का? नसेल माहित तर तिच्या तोंडून तुम्हाला ऐकायचं असेल तर चला ऐकूया मग. क्लीन करून बिलिंग करायचं. आता बिलिंग करायचं. तर तिची चुळबुळ चालू होती खायची, पण ती म्हणले बिलिंग करून खायचं, त्यामुळे काय विषयच नाही, बिलिंग करूनच खायचं. काय घेतलं तू? किटकॅट घेतलं. आता कुठे जायचं? काय खाणार आहे तू? कधी खाणार आता? तर तिला कोणता आईस्क्रीम खायचा आहे बघा तुम्ही. तर फायनली आपण आलो डीमार्टच्या बाहेर. बघू शकता अजून पण ती गाडीतून बाहेर निघाली नाही. तर हे डीमार्ट आहे, कसं दिसतंय खतरनाक आहे ना. आपला ब्लॉग पण खतरनाक आहे, फॉलो करा आणि लाईक करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगला.